मित्रांनो, कोणीतरी खरंच म्हणलेलं आहे की उत्तरपत्रिका ही विद्यार्थ्याचा आरसा आहे. तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बायोलॉजी 12वी बोर्ड आन्सर शीट कशा पद्धतीने लिहायची आहे, कशा पद्धतीने पेपर प्रेझेंटेशन करायचं आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. लाईव्ह विथ एक्झाम्पल आपण बघणार आहोत की कशा प्रकारे प्रेझेंटेशन करायचं आहे, काय काय आपल्या चुका होतात किंवा मग काय काय आपल्याला टिप्स लक्षात घ्यायच्या आहेत ज्याने किंवा ज्या पद्धतीने आपण एक उत्कृष्ट पेपर आणि एक उत्कृष्ट मांडणी करू शकतो. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सर्वप्रथम मी इथं तुम्हाला एक बोर्ड आन्सर शीट दाखवलेला आहे. बोर्ड आन्सर शीट अशा प्रकारे असतं. आता इथे काही क्वेश्चन्स मी सोडवलेले आहेत अगदी व्यवस्थित. आपल्याला अशाच पद्धतीने बोर्डमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. इथे काय दिलेलं आहे, सेक्शन ए. सेक्शन ए तुम्हाला असा सॉल्व्ह लिहायचा आहे, राईट करायचं आहे आणि त्या सेक्शन ए म्हणजे प्रत्येक सेक्शनला तिथे कॉलम आखायचा आहे. आता फिल इन ब्लँक्स. पहिले आपल्याला माहीत आहे क्वेश्चन पेपर ही बोर्डची क्वेश्चन पेपर आहे. आपल्याला माहीत आहे की 10 फिल इन द ब्लँक्स येत असतात बोर्डच्या पेपरला. आपल्याला मग फिल इन द ब्लँक्स कशा पद्धतीने लिहायचे आहेत. सर्वप्रथम लक्षात घ्या मित्रांनो, मार्जिन आखायची आहे आपल्याला. व्यवस्थित मार्जिन आखून घ्यायची. इकडे जास्त पण नाही आखायची, थोडीच आखायची. इकडे पण एक आखलात तरी चालेल. नंतर काय करायचंय, आता आपल्याला लिहायला सुरुवात करायची. आपण लिहायला सुरुवात केली की प्रश्न नाही लिहायचे. काय काय विद्यार्थ्यांना सवय असती प्रश्न लिहितात. त्याच्यामुळं काय होतं की आपला जो वेळ असतो तो वाया जातो आणि ज्यामुळे आपला पेपर कव्हर होत नाही. त्यामुळे मित्रांनो, उत्तर लिहित असताना किंवा पत्रिका लिहित असताना तुम्ही त्यामध्ये क्वेश्चन अजिबात लिहायचा नाही. डायरेक्ट उत्तर लिखणारा किंवा मग डायरेक्ट त्या क्वेश्चनचा अंक टाकायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला MCQला टॅकल करायचं आहे. सर्वप्रथम क्वेश्चन टाकायचा, नंतर त्यापुढे ॲरो करून आन्सर लिहायला सुरुवात करायचं. तर बघा मित्रांनो, काहींना सवय असती आपल्याला बरोबर उत्तर माहीत असतं. आता इथं क्वेश्चन काय, आयडेंटिफाय द ग्रोथ हार्मोन इन अ प्लांट विच कॉज इनिबिटरी इफेक्ट क्वेश्चन आहे. मग काहींना सवय असते की डायरेक्ट ऑप्शन्स लिहितात. ते डायरेक्ट काय लिहितात, उत्तर लिहितात. पण मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, हे ऑप्शन्स आहेत हे पण लिहायचे आहे आणि त्याच्यासमोर हे त्याचे उत्तर पण लिहायचं आहे आपल्याला. आपण जर डायरेक्ट, काही जण काय करतात की डायरेक्ट उत्तर लिहितात, तसं नाही करायचं. आपल्याला ऑप्शन पण लिहायचं आहे, ऑप्शन नंबर पण लिहायचा आहे आणि त्याचं उत्तर पण लिहायचं आहे. इथे पण तसंच केलं. ऑप्शन नंबर डी आणि त्यापुढं कॉर्पस अल्बिकन्स हे उत्तर आहे. नंतर क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय विचारतात, क्वेश्चन नंबर 2 मध्ये 1 सेंटेन्स विचारतात, जे की 8 मार्कार असतात आणि 8 क्वेश्चन असतात. त्यामध्ये आपण इथं आन्सर शीटमध्ये लिहिलेलं आहे की डायरेक्ट तिथं क्वेश्चन इथे पण अजिबात लिहायचा नाही आहे. काय करायचं आहे, डायरेक्ट क्वेश्चन टाकायचा आहे, क्वेश्चनचा नंबर टाकायचा आहे आणि त्यापुढे ॲरो करून आपलं उत्तर लिहायचं आहे. नंतरचा जो सेक्शन आहे तो म्हणजे सेक्शन बी. आता बघा मित्रांनो, सेक्शन बी किती मार्क्सचा असतो, 16 मार्क्सचा असतो. सेक्शन बी मध्ये आपण पहिल्यांदा काय केलं, सेक्शन ए असला की त्याला एक कॉलम केला. सेक्शन बीला पण तसंच करायचं आहे, कॉलम करायचं आहे व्यवस्थित. आता बघा, तुम्हाला एक कन्फ्युजन झालं असेल की इथे मी क्वेश्चन नंबर 1 टाकले, क्वेश्चन नंबर 2 टाकले, पण बोर्डच्या पेपरमध्ये तसं नसतं. बोर्डच्या पेपरमध्ये डायरेक्ट सरसकट सगळे क्वेश्चन असतात. जसे की क्वेश्चन नंबर 2 मध्ये 1 2 3 4 हेच त्याचे सब क्वेश्चन आहेत. पण इथे क्वेश्चन नंबर सेक्शन बी मध्ये क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4, इथे 5 6 7 8 9 13 पर्यंत आहे सेक्शन बी. सेक्शन 14 आहे सेक्शन सी. मग तुम्हाला इथं मी काय सांगायचा प्रयत्न करत आहे की डायरेक्ट क्वेश्चन नंबर सेक्शन सी मध्ये डायरेक्ट क्वेश्चन नंबर 1 नाही चालू होत, क्वेश्चन नंबर 15 पासूनच कंटिन्यू होतं. म्हणजे ती सिरीज 15 पासून म्हणजे कंटिन्यू चालू होते. इथे काय विचारलंय की ह्युमन स्पर्म आणि ओव्हमधले डिफरन्स द्यायचे. मग तुम्हाला अशा पद्धतीने व्यवस्थित कॉलम्स आखून त्याचे डिफरन्स लिहायचे, पॉईंट टाकायचे आहेत, कॉलम लिहायचे आहेत. 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे, तुम्हाला कमीत कमी तिथं 4 पॉईंट तरी तुमचे आले पाहिजेत. नंतरचा जो क्वेश्चन आहे तो म्हणजे सिग्निफिकन्स ऑफ डबल फर्टिलायझेशन. हा आता क्वेश्चन आहे, आपल्याला ते काय विचारले थोडक्यात ते टाकायचं, त्याला अंडरलाईन करायचं आहे आणि त्याच्या खाली आपल्याला त्याचे पॉईंट येणार. आता पहिला पॉईंट काय, इट इज अ युनिक फीचर ऑफ अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्म मधला तो युनिक फीचर आहे कोणता, डबल फर्टिलायझेशन. मग आता आपल्याला त्यात काय करायचं आहे,
अँजिओस्पर्म महत्त्वाचं आहे, मग त्या अँजिओस्पर्मला आपल्याला अंडरलाईन करायचं आहे. नंतर इट ऑल्सो हेल्प्स टू अवॉइड पॉलिएम्ब्रॉयनी. पॉलिएम्ब्रॉयनीला आपल्याला अंडरलाईन करायचं आहे. नंतर सेक्शन सी. आता इथं बघा सेक्शन सीमध्ये काय आहे, तर सेक्शन सी पण आपण त्याला असा व्यवस्थित कॉलम करून घ्यायचा आहे. नंतर क्वेश्चन टाकायचं आहे. इथे मार्जिन आखायची आहे, थोडी मार्जिन आखायची आहे. नंतर आता काय क्वेश्चन आहे, पिरॅमिड आपल्याला एक तिथे एक्सप्लेन करायला लावला विथ डायग्राम तुम्हाला व्यवस्थित काढायचे आहे, त्याचे व्यवस्थित नावं द्यायची आहेत. आणि त्यानुसार आता प्रत्येक तुम्हाला एक सल्ला देते मी की प्रत्येक पेपरमध्ये प्रत्येक उत्तर हे पॉईंट वाईज लिहा. पॅरेग्राफमध्ये लिहू नका, कारण पॅरेग्राफमध्ये एवढा वेळ नसतो समोरच्याला, म्हणजेच आपल्या एक्झामिनरना एवढा वेळ नसतो की आपलं सगळं उत्तर ते वाचतील. मग आपण काय करायचं की ते आपलं आन्सर आहे ते पॉईंटनुसार लिहायचं. पॉईंटनुसार लिहिलं तर त्यामध्ये जे महत्त्वाचं आहे त्याला आपण अंडरलाईन करायचं आहे. असं पॉईंटनुसार व्यवस्थित उत्तर लिहायचं आहे. नंतर इथं रूट प्रेशर थेरीचे लिमिटेशन्स विचारलेत. फक्त काय विचारले, लिमिटेशन्स विचारले. मग काय विद्यार्थी, म्हणजे बरेच विद्यार्थी तसं करतात की फक्त लिमिटेशन्स लिहून येतात. मग ते तर काही विद्यार्थी काय करतात, तर फक्त लिमिटेशन्स लिहितात. मग आपल्याला तसं नाही करायचं आहे. आता इथं काय विचारले, रूट प्रेशरचे लिमिटेशन्स विचारले आहेत सेक्शन सी मध्ये. व्हॉट आर द लिमिटेशन्स ऑफ द रूट प्रेशर. मग आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, रूट प्रेशर म्हणजे नेमकं काय आहे त्याची आपल्याला इथं आधी डेफिनेशन द्यायची आहे शॉर्टमध्ये, आणि त्यानंतर लिमिटेशनचं सुरुवात करायचं. म्हणजे एक्झामिनरवर चांगला इम्पॅक्ट पडतो, एक इम्प्रेशन पडतं आपल्या पेपरचं. एक्झामिनरला माहीत असतं किंवा कळतं की आपण हा टॉपिक बारकाईने वाचला आहे. डेफिनेशन्स लिहिल्यानंतर लिमिटेशन लिहायचं. या प्रत्येक ह्याला अंडरलाईन असावी, जेणेकरून तुमचं पेपर टापटीप आणि नेटका दिसेल. आता लिमिटेशन्स आहेत, इट इज नॉट ॲप्लिकेबल टू प्लांट्स टॉलर दॅन 20 मीटर. आता 20 मीटर महत्त्वाचं आहे यात. मग त्या 20 मीटरला आपली अंडरलाईन आलीच पाहिजे. नंतर इथं रूट प्रेशर व्हॅल्यू इज ऑलमोस्ट नियरली 0 इन टॉलर जिम्नोस्पर्म ट्री. किती आहे, 0 आहे. कशात आहे, टॉलर जिम्नोस्पर्म ट्रीमध्ये. मग त्याला पण अंडरलाईन आले पाहिजे. म्हणजे महत्त्वाच्या पॉईंटला तुमची अंडरलाईन आलीच पाहिजे. ही कीवर्ड असतात ज्यामुळे आपले मार्क्स वाढण्याचे चान्सेस असतात. नंतरचा जो सेक्शन आहे तो म्हणजे सेक्शन डी. आता सेक्शन डी आपल्याला माहिती आहे की तो प्रत्येकी 4 मार्क्ससाठी आहे. त्याच्यात बरेच किचकट क्वेश्चन असतात. आता मी एक क्वेश्चन घेतला आहे तो म्हणजे हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर ऑफ टेस्टिस. आपल्याला काय करायचे, टेस्टिसचं हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर सांगायचे. मग आपल्याला पहिल्यांदा आता त्याची डायग्राम काढायची. लक्षात ठेवा मित्रांनो, जरी डायग्राम त्या क्वेश्चनमध्ये डायग्राम विचारली असेल किंवा नसेल विचारली तरी साईडला एक छोटीशी का होईना तिथं डायग्राम काढायची, जेणेकरून चांगलं इम्प्रेशन आपल्या पेपरचं एक्झामिनरवर पडत असतं. आता बघा, व्यवस्थित अशी डायग्राम काढायची, व्यवस्थित त्याला लेबरिंग द्यायचं. डायग्राम तुम्ही इथं अर्धी लढाई जिंकलेल्या असतात. टीएस ऑफ टेस्टिस व्यवस्थित त्याला असं नाव द्यायचं. नंतर त्याची हिस्टॉलॉजी लिहायची आपल्याला. मग आता एक्सटर्नल टेस्टिस इज कवर बाय 3 लेअर. आपल्याला माहिती 3 लेअरनी टेस्टिस कवर असतं. पहिल्यांदा ट्युनिका वेजिनालिस, ट्युनिका अल्बुजेनिया, ट्युनिका वेस्कुलोसा. त्याला प्रत्येक पार्टला आता काय करणार आहे, आपण अंडरलाईन करणार आहे. म्हणजेच आता बघा, आपण इमेजिन करा, आपण जर ही अंडरलाईन नाही केली तर ते सरसकट सगळं दिसन. पण आता आपण त्याला अंडरलाईन केली, ते व्यवस्थित एकदम पॉईंटनुसार आणि कीवर्ड आपण काय लिहिलं आहे ते दिसतंय. याचा आपला चांगला इम्पॅक्ट आपल्या मार्क्सवर पडतो. अशा पद्धतीने आपल्याला बोर्ड पेपरमध्ये सर्व आन्सर रायटिंग करायचं असतं. मित्रांनो, तुम्ही बायोलॉजीचा पेपर लिहित असताना डोकं शांत ठेवून पेपर लिहा आणि व्यवस्थित सगळे कन्सेप्ट आणि सगळे व्यवस्थित डायग्राम्स तुम्ही तिथं ड्रॉ करा. तुम्हाला पेपर नक्कीच पेपरमध्ये इम्प्रूव्हमेंट दिसेल आणि मार्क्स नक्की तुमचे वाढतील. छोट्या छोट्या गोष्टींनी आपल्या मॅटर करत असतात पेपर लिहिताना. आपण वर्षभराची मेहनत त्या 3 तासात आपली कशी चांगल्या पद्धतीने दाखवू शकतो, ते 3 तास इतके महत्त्वाचे असतात. त्या 3 तासाला तर प्रत्येक सेकंड इतका महत्त्वाचा असतो की आपण जे काही आपल्या फुल इयरमध्ये केलेलं आहे ते सगळे तिथं आपल्याला पणाला लावायचं असतं. त्याच्यामुळे ते 3 तास आपल्याला एकदम झोकून द्यायचे असतात. अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं की पेपर प्रेझेंटेशन कसं असावं, बायोलॉजीमध्ये व्यवस्थित डायग्राम आखणे, हे आपण सगळे टॉपिक बघितले आहेत.
तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि अजून काही तुम्हाला जर डाऊट्स असतील तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.